नमस्कार, मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय। एक असा चेहरा ज्याला सगळा महाराष्ट्र ओळखतो, महाराष्ट्र नाही तर इंटरनॅशनली तो चेहरा खरंच खूप चांगल्या पद्धतीने फेमस झाला आहे। तशीच वनिता माझ्यासोबत आहे। वनिता कशी असतो? मी मस्त मस्त। तुम्ही कसे आहात सगळे? तर एक खरंच खूप भारी लुक आहे हा, म्हणजे विलनचा जरी लुक असला ना तरी असं वाटत नाही यार तू विलन नको रोल प्ले करू सर, असं होतं। काय सांगशील एकंदरीत या लुक बद्दल? मला खरं तर करायचं होतं, कारण मी आतापर्यंत कधीच निगेटिव्ह आणि विलन वगैरे असं प्ले केलं नव्हतं। मी बऱ्याचदा माझ्या खूप मित्रांना किंवा मैत्रिणींना बघितलं आहे टीव्हीवरती की विलन प्ले करताना, आणि मला ना हे खूप मजा वाटायची की हे खूप इंटरेस्टिंग आहे। असं खरं आयुष्यात तर कोणी नसतं की असं बघून कोणीतरी मला याच्यात इतकं मजा आली की म्हटलं हे मला कधीतरी प्ले करायचं, आणि ते आत्ता मला मिळालंय प्ले करायला तर मी ते अजिबात सोडणार नव्हतेच। सो मज्जा येते मला हे सगळं प्ले करताना। असं कधी होतं का की जसं तू बोललेस की असं वन साइड एका नजरेने वगैरे बघा, तसं बघता बघता कधी हसू वगैरे येतं का? मी खरं तर मी फार मालिका केल्या नाहीये, तशी माझी ही दुसरी तिसरीच मालिका असेल, आणि त्यातही इतक्या मोठ्या पात्राची मालिका मी कधीच केली नाहीये। त्यामुळे असं सगळं मी असं बघते आणि मला ना पटकन हसू येतं, ऑब्व्हियसली येतं, कारण कॅमेरा मी खूप लांबून, म्हणजे आत्तापर्यंत मी थिएट्रिकल असं प्ले केले सगळं, त्यामुळे कॅमेरा मला इतक्या जवळून अनुभवायची कधी संधी मिळाली नव्हती। त्यामुळे असा इतका जवळ कॅमेरा असताना मी काय लुक कसं करू मला माहीत नाही आहे, पण ह्या खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत। कॅमेऱ्याच्या कॅमेऱ्याची ही वेगळी बाजू पण आता मला अनुभवायला किंवा शिकायला मिळणार आहे, त्यामुळे मज्जा येणार आहे मला। बरं, तर जसं तू बोललीस की मालिका प्रत्येक कलाकाराला वेगवेगळा रोल हा प्ले करायला हा ते तो होतो प्ले करायला आवडतोच। जेव्हा असतं ना की एक आपल्याकडे महाराष्ट्राचा बघण्याचा वेगळा कल असतो, आणि लगेचच आपण निगेटिव्ह भूमिकेमध्ये त्या निगेटिव्ह भूमिकेला खूप लोक प्रेमसुद्धा करतात आहेत एक कलाकार म्हणून, आणि वनिता खरात करून तू या भूमिकेकडे कशी बघतेस स्वतःच्या? मला माहितीच आहे की प्रेक्षकांनी आत्तापर्यंत मी काम केलेल्या सगळ्याच गोष्टींवरती प्रेम केलं आहे, त्यामुळे ह्या पात्रावरतीही प्रेम करतील, किंवा मला असं वाटतं की त्यांनाही मी वेगळ्या भूमिकेत काम करते हे त्यांना बघायला सुद्धा खूप आवडत असेल, कारण आत्तापर्यंत त्यांनी मला फार विनोदी आणि विनोदीच असंच पाहिलेलं आहे। त्यामुळे हे खूप त्यांच्यासाठी पण सरप्राईज असणार आहे, आणि माझ्यासाठी पण सरप्राईज आहे। त्यामुळे मला खूप मज्जा येते, कारण मी कधीच असं प्ले केलेलं नाही आहे, किंवा हा लूक पण इतका इंटरेस्टिंग झाला आहे। त्यामुळे मला हे सगळं असं आव्हानात्मक वाटलं, आणि हे चॅलेंज आपण नाही घेतलं तर काय। अगदीच ना, आम्ही जेव्हा आरतीसोबत गप्पा मारत होतो तेव्हा आरती बोलली की आमच्या मालिकेत एक छोटी मुलगी आहे, ती सुद्धा आता वनितासोबत एवढी रुळली, ती सुद्धा तिला साहेब म्हणूनच आवाज येते। काय सांगशील त्या एक छोट्या पोरीबद्दल? कारण का ती आता मी बघितलं ती सुद्धा इथून तिथून धावपळ ती सुरू असते करून। तिने मला आत्ताच हे असं चॉकलेट दिले, मला मी वाट बघते मी कधी खाणार आहे, कारण सगळे खूप इंटरव्ह्यू सुरू आहे। मी सावीलाच पहिल्यांदाच भेटले, तिचं मालिकेतलं नाव सावी आहे, आणि खरं तर हे सगळ्यांनी मालिका खूप गाजवून ठेवली, कारण त्याचं ऑलरेडी मला असं वाटतं 750 एपिसोड झाले, आणि मी नव्याने आता ह्याच्यात एंटर होते, त्यामुळे ते खूप रुळलेत आणि त्यांनी गाजवली मालिका। आणि मला माझ्यासाठी खूप हे चॅलेंजिंग होतं की एवढ्या गाजलेल्या मालिकेत मी येऊन परत अजून आपल्याला ते पुढे घेऊन जाण्यात ही जबाबदारी असते आपल्यावरती। त्यामुळे ही सावी वगैरे आजच मला भेटलेत, आणि तरीही त्याही मला साहेब म्हणतात, त्यामुळे मला असं वाटतं की हे लूकचा भाग आहे, आणि तीही मला म्हणत होती मस्त झालंय म्हटलं चला, तिलाही आवडते, म्हणजे लहान मुलांनाही आवडते, तर हे सगळ्यांनाच आवडत असेल। नक्कीच नाही, खरंच ताई तुला एक शेवटचा प्रश्न विचारतो। दरवेळेला सन मराठी वाहिनी किंबहुना इतर सगळ्या वाहिनी नवीन विषय आपल्यासमोर मांडत असतात, एक प्रेक्षक म्हणून सुद्धा आणि कलाकार म्हणून सुद्धा तू या सुंदरी मालिकेच्या या भागाकडे किंबहुना या विषयाकडे कशा पद्धतीने बघतेस? मी आधी पाहिली नव्हती ही मालिका, पण मी जेव्हापासून इन झाले तेव्हा मला असं वाटतं की ही फार टिपिकल ड्रामा नाही आहे। याच्यात सगळ्या प्रकारच्या गोष्टी सुरू होतात, म्हणजे प्रेमसुद्धा आहे, टशनसुद्धा आहे, गुंडगिरी पण आहे, सामाजिक गोष्टी पण घडत असतात। सो असं टिपिकल तोच ड्रामा नाही आहे, म्हणजे आपण रडतच आहे सतत कुणीतरी, असं अजिबात नाही आहे। त्यामुळे मला प्ले करताना किंवा ह्या मालिकेचा भाग असल्याचा खूप आनंद होतोय। नाही, खरंच खूप भारी वाटतं। तुर्तास वेळेच्या प्रभावी मी इकडे थांबतोय, तोपर्यंत आता खरंच खूप धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल। थँक्यू। नक्की बघत राहा सन मराठीवर सुंदरी, आणि हे पात्र कसं वाटतंय सौदामिनी राजश्रीके म्हणजे साहेब कसं वाटतंय तुम्ही नक्की कळवा कमेंट्समध्ये।